कायच आता क्लास सुटलेला आहे. आता मी म्हणजे इकडे तिकडे फिरत होतो. पण आता 12:04ची गाडी आहे, त्याच्यात बसून घरी जातो. आणि अजूनपर्यंत कालची म्हणजे कालचा ब्लॉग एडिट नाही केलेला आहे. आता जातो घरी, पटकन एडिट वगैरे करून येतो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। तर झाला काय तसा तर घरात जास्त काही काम म्हणजे नव्हता. आणि मी थोडा आलसी पण केलेला एडिटिंगच्या टायमाला. एडिटिंग फक्त म्हणजे मला साऊंड इफेक्ट वगैरे टाकायचे परत एकदा. म्हणजे व्हिडिओ तयार आहे, थंबनेल पण झालंय, सर्व कॅप्शन वगैरे झाले, पण व्हिडिओ मध्ये थोडे कुठे तरी कमीपणा वाटत होतं, म्हणून परत एडिटिंग करायला घेतलं आता. क्या ये क्या बक रहे हो माँ? स्टेशनवर आम्ही आहे ते. आता ट्रेन येईल, आपण ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट जाऊ ना. तो बघा आमचा सारस आहे का काय माहित, तो सारस तिकडे मस्त बघायला लागलेला मोबाईल. वीडियो डिलीट, वीडियो डिलीट चाहिए। सहसा चालू अमरोलीला ना. आता व्हिडिओ डायरेक्ट आपण नंतर भेटू, कारण की ही जी गरमी आहे आता ना भाई, अंगात चटके वगैरे लागतात. ते नशीब आम्ही डायरेक्ट सुटला, डायरेक्ट आलो घरी. टाइमपास वगैरे काय केला नाही, विचार होता पण केला नाही, कारण की माझा सर्वात मेन काम युट्यूबचा व्हिडिओ ब्लॉग एडिट करायचा. काय करायचं आता, टाइमच नाही भेटत. तर आता घरी जाऊ, जेऊ, थोडा झोपू, मग आता संध्याकाळी भेटतील तर, नाहीतर काहीतरी जुगाड ब्लॉग. गोष्टीत कन्फ्युज आहे की स्केच काढायचा कोणता. ठीक आहे, मला ही बुक भेटली आता जेमतेम. ही बुक 2 वर्ष झाले काढली होती, आज काढलाय. पण ह्याची ही साईज एवढी आहे. म्हणजे मोठी साईज आहे. मोठ्या साईजचा काही फरक नाही पडत, पण एवढ्या मोठ्या साईजचं करू काय, मला छोटे छोटे म्हणजे एवढ्याची बुक भेटली तर त्याची एवढी बुक पण नाही दिसत. आता कुठे आहे ती? हा, लहानपर्यंत ड्रॉइंगची बुक यूज करतो, माझ्याकडे नाही मिळत ते पैसे घ्यायला. ये गरीब की माँ। कारण की मी बिन पैशाचा माणूस आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। मस्करी वगैरे नाही. आता स्केच बघतो काढायचा कोणता. आणि ही जी व्हिडिओ शूटिंग आहे ती चार्जिंग हाफ पेंडीवर आहे, पण चार्जिंग वर मी शूटिंग करायला लागलाय, कारण की भाई ब्लॉग कंटिन्यू करायचा आपल्याला. आता बघू संध्याकाळी कोण कोण येतो, कोण कोण नाही खेळायला, नाहीतर समजू. जास्त काय व्हिडिओ म्हणजे मला शूट करायचा म्हणजे होता नाही, नुसताच बसलेलो, कारण की मी या मुवमेंट साठी आलोय. हे बघा, मला दिसेल का नाही, कारण की भाई अशी सिच्युएशन आहे ना. एक सेकंड, जस्ट करून मी हे केलेला आहे. जो आता तो जास्त चमकतो तो व्हीनस आहे, आणि जास्त कमी चमकणार आहे तो म्हणजे आपला ज्युपिटर आहे. आणि ह्याच्याच खालती मर्क्युरी आहे. मी थोडा लेट, आणि मला वाटलं की भाई हा गेला, मुवमेंट गेला, संपला. मग जर म्हणजे थोडाफार फिरत आलो तर लक्ष गेला, हाई अजूनपर्यंत आहे. मग काय, आपण त्या एस्ट्रॉनॉमिकलच्या मुवमेंटला कधी सुटणार नाही, कारण की तो स्टार आहे, कोणता प्लॅनेट नाही मिळत. आपण कोणत्या एस्ट्रॉनॉमिकलच्या मुवमेंटला सोडणार नाही मिळत, कारण की मी भले एक ब्लॉगर आहे, आर्टिस्ट आहे, म्हणजे स्केच आर्टिस्ट आहे, एक बॉय आहे, जे पण आहे, पण भाई आपण एक ॲस्ट्रॉनॉमिकल स्टुडंट आहे. हा, स्टुडंट आहे म्हणजे थोडाफार आपल्याला रिसर्च करता येते की कोणत्या येतं. आता हा जो मुवमेंट आहे ना, तो काही लोकांना नाही समजणार, पण जे ॲस्ट्रॉनॉमिकलचे प्लॅनेट्स बद्दल तरी माहीत पडते ना, की भाई असे प्लॅनेट अलाइनमेंट फक्त 2 आहेत, म्हणजे व्हीनस आणि ज्युपिटर एकत्र असतील, त्यांची फिलिंग भाई काय सांगू नाही शकत. ॲस्ट्रॉनॉमिकलची फिलिंग
आणि मी आता नुसतं इकडे खाली याच्यावर व्हिडिओ बनवायला लागलाय. बाकीचे मित्र जेवायला बसले कारण आमचं जेवण भाई खूप लेट होतो. हवा तर भाई अशी चाललंय ना, आत्ताच नुकताच पाऊस पडेल. आणि भाई आता हळूहळू पटकन चाललाय. मी आहे ना आता एक काम करतो, पटकन इंस्टाग्राम साठी पण व्हिडिओ येतो. आणि मग आपण नंतर आले की मित्र आपण आपला ब्लॉग सुरू होईल लगेच. तर आता बघू, जर आले तर आले, जे म्हणजे नाहीतर आपला ब्लॉग इकडे एंड समजायचा.